वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, जसे की पतीला दरमहा पोटगी द्या असा पत्नीला आदेश. फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला पाहूया आपण काय निर्णय आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने. नांदेड येथील एक घटना आहे. नांदेड येथील एका कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या 2 आदेशांवर शिक्कामोर्तब केला आहे, ज्यामध्ये एक महिला शाळेतील शिक्षिकेने तिच्या विभक्त पतीला इंटरिम मेंटेनन्स मीन्स अंतरिम मासिक भत्ता म्हणून 3000 रुपये पोटगी देण्याचे निर्देश दिले होते. यासोबतच तिच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना तिच्या दरमहा पगारातून 5000 रुपये कापण्यास सांगितले होते. हे पैसे कोर्टात जमा करण्याचे आदेश देण्यात आले, कारण तिने ऑगस्ट 2017 पासून ठरलेली रक्कम पतीला दिलेली नव्हती. आता मान्य उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती यांनी कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध महिला शिक्षिकेने दाखल केलेली याचिका फेटाळताना हिंदू विवाह कायदा 1955च्या कलम 25 म्हणजे सेक्शन 25 तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या वेळोवेळी दिलेल्या निर्णयांचा हवाला दिला. आता कायद्याच्या कलम 25 मध्ये म्हणजेच हिंदू मॅरेज ऍक्ट सेक्शन 25 मध्ये अशी तरतूद आहे की न्यायालय प्रतिवादीला एकूण रक्कम मासिक किंवा ठराविक कालावधीने अर्जदाराला देण्याचे आदेश देऊ शकते. आता महिला शिक्षिकेने ऑगस्ट 2017 मध्ये द्वितीय सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभाग नांदेड यांनी दिलेल्या 2 आदेशांना आव्हान देत हायकोर्टात धाव घेतली होती, ज्यामध्ये अंतरिम आदेश पारित करून पतीला मासिक म्हणजेच मेंटेनन्स दर महिन्याला 3000 रुपये पोटगी देण्यास सांगितलं होतं. यानंतर डिसेंबर 2019 मध्ये महिला काम करत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांना महिलेच्या मासिक पगारातून 5000 रुपये कापून न्यायालयात जमा करण्यास सांगितलं होतं, कारण तिने ऑगस्ट 2017च्या आदेशानंतर आपल्या पतीला पोटगी दिलेली नव्हती. तर महिलेने असा दावा केला की एप्रिल 1992 मध्ये लग्नानंतर ती तिच्या पतीपासून वेगळी झाली आणि जानेवारी 2015 मध्ये घटस्फोटाचा हुकूम काढला. आता त्यानंतर पोटगीचा आदेश पारित झाला आणि तो टिकू शकत नाही. आता मान्य न्यायमूर्ती यांनी कायद्याच्या कलम 24 आणि 25 म्हणजे सेक्शन 24 आणि सेक्शन 25 चा हवाला देताना निर्णय दिला की दोन्ही तरतुदींचं एकत्रित वाचन केल्यास हे दिसून येईल की 1955च्या हिंदू विवाह कायद्यातील म्हणजे हिंदू मॅरेज ऍक्ट नुसार दोन्ही सेक्शन जे आहेत 24-25 या कलमांनुसार तरतुदी सक्षम करत आहेत, तसंच ते गरीब पतीला पोटगी मागण्याचा अधिकार देतात. हा महत्वाचा निर्णय आहे फ्रेंड्स. लक्षात ठेवा की गरीब पतीला पोटगी मागण्याचा अधिकार देतात. आता 1955च्या कायद्याचे मान्य न्यायमूर्तींनी योग्य रीतीने निरीक्षण केलं आहे आणि कलम 25 मीन्स हिंदू मॅरेज ऍक्टच्या सेक्शन 25 अंतर्गत कार्यवाही प्रलंबित असताना म्हणजेच केस पेंडिंग असताना पतीला इंटेरिम मेंटेनन्स किंवा अंतरिम भरण पोषणाचा अधिकार देण्यात आला. तर फ्रेंड्स, हा होता मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय.